भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा, नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य। भारताच्या हल्ल्यात अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याचीही कबुली। पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबानसोबत हातमिळवणी, पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार, भारताकडून 236 मिलियनची मदत। रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचे सूर बदलले, ही वेळ परीक्षेची, युद्धविराम कायम राहील की नाही याची आम्हाला भीती, युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका, पाकचा माजी परराष्ट्रमंत्री भुट्टो घाबरला। भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारसोबत चर्चा, एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांच्यात थेट संवाद, तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत। इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांची भारताच्या संरक्षण सचिवांसोबत चर्चा, दहशतवादाविरोधातल्या या लढाईत इस्रायलचा भारताला पूर्ण पाठिंबा, ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचं इस्रायलकडून कौतुक। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकवर 23 मिनिटात 15 ब्रह्मोस डागले, हल्ल्यात पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त, ब्रह्मोसनं पाकचं कंबरडं मोडलं। लष्कर ए तोयबाच्या मुरिदकेमधील मुख्यालयावर भारतानं ब्रह्मोस डागलं, हाफिज सईदच्या मरकजमध्ये जबरदस्त तडाखा, हल्ल्यात मरकजची संपूर्ण इमारत उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर, योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं। नेटफ्लिक्स, अमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील तुर्की शोवर बहिष्कार टाकण्याची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मागणी, पाकला पाठिंबा दिल्यानं तुर्की कंपनी गॉलेरमॅक कंपनीचाही कंत्राट रद्द होण्याची शक्यता। तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव, भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा। ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या टीम परदेशात जाणार, संसदीय कामकाज मंत्रालयाची सर्व राजकीय पक्षांची चर्चा, खासदारांचे 8 गट वेगवेगळ्या देशात भेटी देणार। शेजारच्या देशाची शेपूट काही सरळ होत नाही, एमआयएमच्या असरुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर हल्ला बोल, अल्लाह शेजाऱ्यांची शेपूट सरळ करो नाहीतर आम्ही पुन्हा सरळ करू, ओवैसींची प्रतिक्रिया। ईडी अटकेआधी राऊतांकडून अमित शहांना फोन करत संताप व्यक्त, मला अटक करून सूट घ्या, राऊतांनी शहांना दिलेलं आव्हान, नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। महाराष्ट्रात काँग्रेस मवियाला सोडून जाते आणि पवारांची भूमिकाही सर्वांना माहिती, मविया उद्ध्वस्त झाल्यास गालबोट राऊतांमुळे लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। बालवाङ्मय वाचवण्याचं माझं वय राहिलं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर, वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, रोहित शर्मा, अजित वाडेकर स्टँडचं उद्घाटन, तर एमसीए ऑफिस लाऊंजला अमोल काळेंचं नाव, मुख्यमंत्र्यांकडून पवारांचं कौतुक। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार, प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करण्याचं आवाहन। चंद्रपूर, नांदेड, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, रायगड, सिंधुदुर्गसह अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका, पुढील 3 ते 4 दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार। भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पहिल्यांदाच ओलांडला 90 मीटरचा टप्पा, दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने 90.23 मीटर भाला फेकला। हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, सिंगापूरमध्ये 28% रुग्ण वाढले, सिंगापुरात 14,200 रुग्णांची नोंद।